अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यानुसार होमगार्ड या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही एक जुनी जाहिरात तुम्हाला मी दाखवतोय। या व्हिडिओमध्ये मित्रांनो, होमगार्ड पदासाठी काय पात्रता लागते, शारीरिक पात्रता, निवड कशी होते, परीक्षा होते की मित्रांनो या ठिकाणी फक्त शारीरिक पात्रतेवरती निवड केली जाते, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्ये किती जागा असणार आहेत आणि याच्या जाहिरातीबद्दल आजच्या तारखेचं जे अपडेट आलेली आहे, जी न्यूज आलेली आहे, ती देखील तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। ए टू झेड माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा मित्रांनो, होमगार्ड हे जे पद आहे याची जाहिरात जी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस वेबसाईटवरती मित्रांनो ही रिक्रुटमेंटची जाहिरात निघत असते। जसं की 2019 मध्ये पहा, आपण नांदेड पोलीस विभागाची वेबसाईट जर बघितली तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 2019 मध्ये अशा पद्धतीने होमगार्ड पदासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला भेटेल। तर प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस वेबसाईटवरती मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला येताना दिसते। तर आपण सर्वात अगोदर मित्रांनो 2024 मधील जाहिरातीमध्ये किती पदं असणार आहेत, त्याची जाहिरात कधीपर्यंत येईल त्याची माहिती पाहूयात आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप होमगार्ड ह्या पदासाठी मित्रांनो 2019 मध्ये काय पात्रता होती आणि कशा पद्धतीने निवड झाली त्याची माहिती पाहूयात। तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, जसं की आपण पाहिलं बीड जिल्हा आहे, बीडमध्ये मित्रांनो जे पथक असतात वेगवेगळे, त्या पथकानुसार बीड जिल्ह्यामध्ये जे तालुके येतात त्या तालुक्यांमध्ये जे पथक असतात मित्रांनो, तेथील फक्त त्या तालुक्यामधीलच उमेदवारांना अर्ज करता येतो। समजा मित्रांनो 2019 मध्ये पहा, बीड जिल्ह्यासाठी 242 जागांसाठी जाहिरात आली होती। 2019 नंतर मित्रांनो ही जाहिरात आलेली नाहीये। तर बघा बीडमध्ये जसं की माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, गेवराई, अंबाजोगाई या तालुक्याच्या हद्दीतील उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येत होता। म्हणजे मित्रांनो कॉम्पिटिशन त्या त्या तालुक्यापुरतीच तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। अशी प्रत्येक जिल्ह्यावाईज मित्रांनो जाहिरात येते। तर पहा आता 2024 मध्ये मित्रांनो आजच्या तारखेची ही न्यूज लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेली आहे। होमगार्डच्या 9000 रिक्त जागा भरल्या जाणार आहे। तुम्ही म्हणाल फक्त बीड जिल्ह्याची जाहिरात आली होती का, तर नाही मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात येते। तर पहा 9000 टोटल 2024 मध्ये या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। या ठिकाणी काय म्हटलंय सर्वात अगोदर आपण पाहूयात, त्याच्यानंतर पात्रता वगैरे देखील बघूयात। तर पहा, राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या 9000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल। काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल। तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा देखील विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली। कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी त्यांनी भेट देऊन कामांचा आढावा देखील घेतला। तर बघा, राज्यात गृहरक्षक दलासाठी 54,000 जागा मंजूर आहेत, त्यापैकी 9000 जागा रिक्त आहेत। रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे, यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले। नवीन भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल। सध्या होमगार्डच्या कामाच्या दिवसाचे 670 रुपये मानधन दिले जाते, तर 100 रुपये आहार भत्ता दिला जातो। मित्रांनो, आहार भत्ता वाढवण्यासाठी मागणी सुरू होती, त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास या ठिकाणी रितेश कुमार जे आहेत मित्रांनो मेन महासमादेशक त्यांनी व्यक्त केला आहे। तर पहा मित्रांनो, 2024 ची जशी मान्यता भेटेल तशी लवकरच भरती प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। टोटल मित्रांनो जागा किती आहेत ते आपल्याला याच्यामधून समजलं आहे, 9000 प्लस या ठिकाणी जागा सध्या रिक्त आहेत मित्रांनो। तर आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणार, तर हे मित्रांनो होमगार्ड यांना या ठिकाणी त्याच्या प्रशिक्षणाबद्दल देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। तर ही झालं 2024 बद्दल मित्रांनो। आता 2024 ची जाहिरात कधी येईल ॲक्च्युअल एक्झॅक्ट डेट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली नाही, परंतु याची प्रक्रिया मित्रांनो लवकरच सुरू केली जाणार आहे, भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर मंजुरी जी आहे या ठिकाणी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो 2024 मध्ये कधीही याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते, टोटल 9000 जागांची। तर पहा आता मित्रांनो, जुन्या जाहिरातीनुसार आपण या पदासाठी कशी जाहिरात येते, काय काय या ठिकाणी पात्रता असते, पद परमनंट असतं का ते पाहूयात। सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला जर या पदाच्या पगाराविषयी माहिती हवी असेल तर ज्यांना माहिती आहे मित्रांनो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्की या पदासाठी किती पेमेंट जो आहे महिन्याला भेटतो आणि आहार भत्ता किती भेटतो त्याच्याविषयी। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जर या जाहिरातीमध्ये माहिती असेल तर तीही माहिती मी देणार आहे। तर बघा मित्रांनो, होमगार्ड जे पद आहे या ठिकाणी प्रत्येक पथक आणि उपपथकानुसार मित्रांनो या ठिकाणी हे जागा भरल्या जातात, म्हणजे तेथील पोलीस पथक जे असतात मित्रांनो त्या ठिकाणी। तर मानसेवी होमगार्ड या ठिकाणी असं त्याला आपण म्हणतो, किंवा होमगार्ड हे पद या ठिकाणी असतं मित्रांनो। याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यानुसार जागा निघतात मित्रांनो, पुरुष आणि महिला उमेदवार दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर सदर जागासाठी मित्रांनो कुठल्याही प्रकारचे आरक्षण जे आहे ते लागू नसते। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे असतात। आता पात्रता पाहूयात,
त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर तुमची बघितली मित्रांनो, किमान 10वी उत्तीर्ण तुम्ही फक्त असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं वय, आता हे जुनं वय आहे मित्रांनो, नवीन 2024ची जाहिरात आल्यास तुम्हाला वयाबद्दल नक्की अपडेट करत. जुनं वय काय होतं पहा, 20 वर्ष ते 50 वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी जुने वयाची या ठिकाणी अट होती. शारीरिक पात्रता काय लागते पहा मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते कमीत कमी 162 सेंटीमीटर. तर बघा, उंची जी आहे पोलीस भरतीपेक्षा कमी या ठिकाणी लागते. 162 सेंटीमीटर तुमची उंची असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात पुरुष उमेदवार. महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते. छाती जी आहे मित्रांनो, फक्त पुरुष उमेदवारांसाठी न फुगविता कमीत कमी 76 सेंटीमीटर आणि मित्रांनो किमान 5 सेंटीमीटर फुगविता येणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, ही झाली तुमची पात्रता. आता याच्यामध्ये मैदानी चाचणी देखील तुमची होते. ती कशी होते तुम्हाला पुढं मी सांगणार आहे. आवश्यक कागदपत्र काय काय लागतात, तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट तुमची, त्यानंतर काय तांत्रिक अर्हता तुमच्याकडे असेल, NCC वगैरे, ड्रायव्हिंग लायसन वगैरे असेल तर तेही तुम्हाला असलेच त्याचे मार्क्स देखील भेटतात. तर पहा आता तुमची निवड कशी होते मित्रांनो. निवडीमध्ये मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे तुमची निवड जी आहे मित्रांनो, तुमच्याकडे जर तांत्रिक काही अर्हता असेल ती कंपल्सरी नाही, तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी चालेल, परंतु तांत्रिक अर्हता जर असेल तर एकूण त्याचे तुम्हाला 10 गुण दिले जातात. जसं की तुमच्याकडे कुठलंही ITIचं प्रमाणपत्र असेल मित्रांनो, त्याचे 2 गुण तुम्हाला भेटतात. त्यानंतर तुम्ही खेळाडू असाल मित्रांनो, कमीत कमी जिल्हास्तरीय जरी तुम्ही खेळलेला आहात तरी तुम्हाला त्याचे 3 गुण भेटतात. तुम्ही मित्रांनो माजी सैनिक असाल तर तुम्हाला त्याचे 4 गुण भेटतात. त्यानंतर NCC B प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर त्याचे तुम्हाला या ठिकाणी 5 गुण दिले जातात. NCC क प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर 7 गुण त्याचे तुम्हाला भेटतात. त्यानंतर नागरी संरक्षण सेवेत स्थानिक ठिकाणी 3 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्याचं जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचे एकूण या ठिकाणी कमीत कमी 7 ते 8 गुण दिले जातात. किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे आहे, म्हणजेच या ठिकाणी हेवी मोटर व्हेकलचं तुमच्याकडे लायसन आहे तर त्याचे देखील तुम्हाला 8 गुण दिले जातात. तर सर्व मिळून या ठिकाणी 10 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटत असतात मित्रांनो. तर हे गुणांचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ज्यांच्याकडे कुठलंच सर्टिफिकेट नाही मग त्यांना कुठलेच गुण नाहीत भेटणार. तर हे 10 गुण त्याचे झाले. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं या ठिकाणी 1600 मीटर रनिंग जी आहे ती पुरुष उमेदवारांना असते आणि 800 मीटर रनिंग जी आहे या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी असते. 1600 मीटर मित्रांनो या ठिकाणी पहा त्याला 20 गुण असतात. महिला उमेदवारांना मात्र या ठिकाणी एकूण 25 गुण त्यांनी लिहिलेलं आहे. तर पहा, पुरुष उमेदवारांना 1600 मीटर जी रनिंग आहे त्याच्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत आले तर 20 पैकी 20 मार्क भेटतात. महिला उमेदवारांना 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये आलात तर 25 पैकी 25 गुण या ठिकाणी असणार आहेत. तर हे गुणांचं या ठिकाणी त्यांनी डिटेल्स दिलेली आहेत. किती सेकंदामध्ये किती मिनिटामध्ये किती गुण या ठिकाणी भेटतील ती माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण किती मिनिटात रनिंग करायचे पहा, 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा आतमध्येच रनिंग केली तरच तुम्हाला मार्क्स भेटतील. महिला उमेदवारांसाठी 4 मिनिटपेक्षा जास्त नसायला पाहिजे, म्हणजे 4 मिनिटाच्या आतमध्येच पाहिजे तर तुम्हाला पूर्ण मार्क्स या ठिकाणी भेटतील. ते या ठिकाणी किती मिनिटामध्ये तुम्ही रनिंग करताय त्यावरती अवलंबून आहे, तसे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर मित्रांनो धावणे या चाचणीमध्ये पात्र ठरण्याची कमीत कमी 40% गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. 40% गुण ज्यांना मिळतील त्यांचे पुढे या ठिकाणी मित्रांनो गोळाफेक होईल, ज्याच्यामध्ये पुरुष उमेदवार महिला उमेदवारांसाठी गोळाफेक असणार आहे. याचे पाहू शकता या ठिकाणी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा गेला तर 10 गुण आहेत. तुम्हाला 10 गुण तुम्हाला गोळाफेकचे या ठिकाणी असणार आहेत. त्याचं देखील मित्रांनो या ठिकाणी गोळाफेकचे देखील या ठिकाणी त्यांनी सर्व टायमिंग आणि अंतर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर गोळाफेक चाचणीमध्ये देखील तुम्हाला कमीत कमी 40% गुण मिळवणं आवश्यक राहील. पहा, गोळाफेकसाठी या ठिकाणी काय तुम्हाला मित्रांनो जे इन्स्ट्रक्शन असतात ते तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. आता मित्रांनो हे झालं तुमचं सिलेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये लेखी परीक्षेचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे. तर याच्यावरती सिलेक्शन 2019च्या अशा पद्धतीने जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो होमगार्डविषयीची माहिती पूर्णपणे दिली आहे. याच्यामध्ये जसं की महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पूर्णतः मित्रांनो मानसेवी तत्वावरती आधारित शासन संचलित संघटना आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नव्हे मित्रांनो. तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलवण्यात येत असून दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही. सदस्य प्रथमतः फक्त 3 वर्षासाठी दिले जातात. त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी पुनर्नोंदणी करणं आवश्यक असतं, म्हणजे तुमचं रिन्युअल होत राहतं 3-3 वर्षांनी. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बाकी देखील अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. शारीरिक विकलांगता किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना होमगार्ड म्हणून घेतलं जात नाही. मानसीय होमगार्डला नियमित कर्तव्य दिलं जातं. त्यानंतर आवश्यक वेळी कर्तव्यासाठी पाचारण केलं जातं.
तर ते याच्यामध्ये गैरहजर राहणे, आदेश न पाळणे, कसूर करणे यासाठी मित्रांनो काही या ठिकाणी दंड देखील आहेत, ते देखील दिलेलं आहे. त्यानंतर बाकी या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे कर्तव्य भत्ता म्हणजे तुमचा पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी ज्याच्यामध्ये ह्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे पहा, 670 रुपये या ठिकाणी दिवसाचा तुम्हाला पगार आहे, 670 रुपये. त्यानंतर उपहार भत्ता तुम्हाला पहिला किती आहे, 100 रुपये दिला जायचा. आता याच्यामध्ये वाढ करायसाठी मित्रांनो या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. उपहार भत्ता प्लस कर्तव्य भत्ता आणि इतर भत्ते देखील तुम्हाला दिले जातात. त्यानंतर या ठिकाणी पदावर नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावरती होते वगैरे हे सर्व त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हा फॉर्म देखील तुम्हाला असतो पहा, फॉर्म भरून तुम्हाला द्यायचा असतो. त्यानुसार तुमची या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. निवेदन क्रमांक वगैरे हे दिलेले आहेत. ही जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सर्व बाकीची माहिती देखील मित्रांनो वेळोवेळी समजेल. तर अशा पद्धतीची ही रिक्रुटमेंट मित्रांनो निघणार आहे 2024ची देखील. ही 2019ची तुम्हाला समजण्यासाठी मी जाहिरात दाखवलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. 2024ची जशी मित्रांनो या ठिकाणी जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात, कुठल्या जिल्ह्यासाठी मित्रांनो अप्लाय करणार आहात, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.